Yes, yes. I am audible. Yes, sir. You are pretty much audible. Okay, okay. Can I start? Sir, start your lecture. You are audible. Sir, नमस्कार. संत रामदास कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय घनसावंगी आयोजित एक दिवसीय आंतरराष्ट्रीय वेबिनार सर जरा कॅमेरा पुढे घ्या, आपला चेहरा दिसत नाही. इन सोशल सायन्स अँड सायन्स टुवर्ड सस्टेनेबल डेव्हलपमेंट. मी प्रथमतः आपल्या संस्थेचे सर्वांनी अध्यक्ष श्री शिवाजीरावजी पोते साहेब, महाविद्यालयाचे प्राचार्य R.K. परदेश सर, या वेबिनारचे संयोजक, आमचे अभ्यास मंडळाचे माझे सहकारी मित्र डॉक्टर गजाननजी अवचार सर, ज्यांनी उद्घाटन केलं ते आमचे मित्र प्राध्यापक दादासाहेब गजहंस, आणि आत्ताच ज्यांनी आपलं मनोगत आपल्या सर्वांच्या समोर व्यक्त केलं असे प्राचार्य दादासाहेब मोठे सर. संत रामदास कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे सर्व सहकारी प्राध्यापक बंधू भगिनी आणि आपल्या महाविद्यालयाचे सर्व कर्मचारी, मी प्रथमतः महाविद्यालयाचे ऋण व्यक्त करेल की तुम्ही मला आपल्या समोर माझे विचार व्यक्त करण्याची संधी आदरणीय छोटे साहेब, प्राचार्य परदेश सर आणि अवचार सरांनी मला दिली गेली. मित्रांनो, मी वर्ल्ड पॉलिटिक्स अँड इंडिया या संदर्भात माझं मत व्यक्त करणार आहे. प्रामुख्याने मी याचे दोन भाग करेल. देश स्वतंत्र झाल्यापासून ते 2000 सालापर्यंत किंवा 1991 असं मी त्या ठिकाणी गृहीत धरेल. 1991 गृहीत धरण्याचं कारण असं आहे की 1991 ला जरा तुम्ही चेहरा मागे करा, चेहरा दिसत नाही, किंवा चेहरा दिसतोय. जरा कॅमेरा पाठीमागे करा किंवा तुम्ही पाठीमागे करा. हॅलो हॅलो. हा सर, तुम्ही कॅमेरा दिसत नाही व्यवस्थित, जरा पाठीमागे करा तुम्ही. माने सर, आवाज येतोय? आवाज येतोय सर तुमचा, फक्त थोडं पाठीमागे करा, कॅमेरा चेहरा दिसत नाही. ओके. हा, चेहरा नाही दिसत काय? हा, जरा मागे करा तुम्ही किंवा कॅमेरा. आता बघा. ओके ओके सर, ओके ओके ओके. तर मी दोन भाग करतोय. एक, देश स्वतंत्र झाल्यापासून 1947 ते 1990 पर्यंत आणि 1990 ते आज पर्यंतचा कालावधी, असे मी दोन भाग त्या ठिकाणी करतोय. त्याची कारण अशी आहेत. 1991 ला एक सुपर पॉवर असणारा देश रशिया, त्यावेळेचा युनियन सोव्हिएट सोशलिस्ट ऑफ रिपब्लिक USSR हा विभाजित झाला आणि फक्त रशिया नावाचा एक देश आज आपल्या पृथ्वीवर शिल्लक आहे. कारण असं आहे, स्वातंत्र्य चळवळीमध्ये अनेकांनी आवृत्ती दिली आणि त्या आवृत्तीचं फलनिष्पत्ती जर काय असेल तर या देशाला स्वातंत्र्य प्राप्त होणे असा तो महत्वाचा भाग आहे. स्वातंत्र्य प्राप्त केलं. स्वातंत्र्य प्राप्त करत असताना दोन गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी भोगाव्या लागल्या. ती म्हणजे आमचा भूभाग हा विभागला गेला भारत आणि पाकिस्तानमध्ये. दुसरा भाग महत्वाचा, साधन सामुग्रीचं देखील विभाजन मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी झालं गेलं. काही भाग हा पाकिस्तानकडे गेला आणि काही भाग भारतामध्ये राहिला. मित्रांनो, यासोबतच यामध्ये आर्थिक विभागणीसाठी मोठ्या प्रमाणात आम्हाला हानिकारक ठरली गेली. त्यावेळेच्या जातीय दंगली, धार्मिक दंगली या देखील कारणीभूत ठरल्या गेल्या. आणि स्वातंत्र्य मिळवल्यामुळे आमच्या देशातील नागरिकांचा एक अपेक्षा, महत्वाकांक्षा स्वतःच्या राष्ट्राकडनं, स्वतःच्या शासनाकडे निर्माण झाल्या गेल्या होत्या. पण एका दिवसामध्ये या अपेक्षा, या आकांक्षा, या महत्वाकांक्षा पूर्ण करणं कोणत्याही राष्ट्राला शक्य नसतं. तसंच भारताला देखील झालं गेलं. कारण ब्रिटिशांनी मोठ्या प्रमाणामध्ये आमची लयलूट केली गेली होती, आर्थिक, श्रमिक, भौगोलिक आणि नैसर्गिक साधन सामुग्रीची देखील. पण याला हार न मानता
यापासून निरुत्साह न होता खऱ्या अर्थाने आम्ही ताकदीने आत्मविश्वासाने निर्भरपणे उभा ठाकणे आणि आमच्या देशाला विकासाकडे घेऊन जाणे, स्थैर्य प्राप्त करून देणे असा महत्वाचा भाग हा आमच्या शासनकर्त्यांच्या समोर होता. तुम्हाला कल्पना असेल, आम्ही नियोजन प्रारंभ स्वीकारला गेला, कारण पंडित जवाहरलाल नेहरू रशियाच्या अर्थव्यवस्थेने प्रभावित झाले गेले होते आणि त्यांना असं वाटलं की जर आपल्या देशाचा विकास घडवून आणायचा असेल तर आपल्याला देखील अशाच पद्धतीचं जर मॉडेल स्वीकृत केलं गेलं तर या देशाचा देखील विकास व्हायला वेळ लागणार नाही. दारिद्र्य, बेकारी आणि गरिबी आणि अंधश्रद्धा आपण त्या ठिकाणी संपुष्टात आणू. मित्रांनो, पंचवार्षिक योजना आम्ही 51-52 ला सुरू केली गेली आणि ते आज तक म्हणजे 94-14-15 पर्यंत ती आमच्याकडे तह हयात होती. आपल्याला असेल, आम्ही आमची पंचवार्षिक योजना अंमलात आणण्या इतकं देखील सबल नव्हतो, सक्षम नव्हतो, आमच्याकडे पैसा नव्हता आणि म्हणून आमची पहिली पंचवार्षिक योजना, दुसरी पंचवार्षिक योजना पूर्ण करण्यासाठी आम्हाला रशियासारख्या आमच्या सहकारी मित्राकडनं, इंग्लंडकडनं, फ्रान्सकडनं कर्ज घ्यावं लागलं. हे मी नियोजनाच्या बाबतीमध्ये सांगतो. मग शिक्षणाचा काय प्रश्न असेल, दारिद्र्याचा काय असेल, बेकारीचा काय असेल, रोजगाराचा काय असेल, आरोग्याचं काय असेल, याची कल्पना न केलेली बरी. यासोबतच या देशाला आधुनिकतेकडे पाऊल टाकणं आवश्यक होतं, नवीन नवीन तंत्रज्ञान अवतरणं आवश्यक होतं, विज्ञान तंत्रज्ञानाची कास धरणं, मार्ग पकडणं हे देखील आवश्यक होतं आणि आम्ही तो मार्ग चोखाळला गेला. मी यासाठी सांगतो आपल्याला की अशा विपरीत परिस्थितीमध्ये देखील समोर हजारो आव्हानं असताना देखील या देशाला विकास करणं हे अपरिहार्य होतं आणि म्हणून कर्जाने का असना रकमा घेऊन या देशाने विकासाची गंगा त्या ठिकाणी सुरू केली गेली. बघा, इथपर्यंत नाही थांबलो आम्ही. जेव्हा जेव्हा प्रगती करत होतो तेव्हा तेव्हा आमच्या समोर 100 प्रश्न तरी उभा ठाकले गेले आहेत. मित्रांनो, एक आठवण म्हणून सांगतो, 1991 ला देशाचे प्रधानमंत्री पी.व्ही. नरसिंहराव अत्यंत बुद्धिमान, दूरदृष्टी, आंतरराष्ट्रीय संबंधाच्या जागरूक असणारा अत्यंत महत्वाचा नेता. आणि जेव्हा त्यांनी प्रधानमंत्री पद धारण केलं आणि 1-2 वर्ष गेले तेव्हा त्यांनी देशाला एक आवाहन केलं गेलं होतं. ते म्हणाले होते की मला तुम्ही 5 वर्ष शांतता द्या, मी या भारत देशाला जगाच्या पाठीवर सुपर पॉवर बनवेल. याचा अर्थ मित्रांनो, आपली श्रमशक्ती, अर्थ, पैसा आणि वेळ मोठ्या प्रमाणात राष्ट्राच्या अंतर्गत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी खर्च होतो. मी यासाठी तुम्हाला हे शब्द सांगितले. 1947 ला देश स्वतंत्र झाला, 1948, 1962, 1965, 1971, 1997 आणि 2017 आणि 2020 अशा वेगवेगळ्या कालावधीमध्ये या देशाला वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जावं लागलं. 1948 ला पाकिस्तानी जम्मू आणि काश्मीरमध्ये हल्ला केला गेला आणि आज ज्याला आपण POK म्हणतो, पाक ऑक्युपाईड काश्मीर म्हणतो, तो त्यांनी ताब्यात घेतला. मित्रांनो, जर आपण शिरकाव केला नसता, सैन्य पाठवलं नसतं तर आमचा जम्मू आणि काश्मीर दुसरा मुद्दा. फक्त एवढंच नाही, आमच्या प्रधानमंत्र्यांचा, नेहरूजींचा युनोवरती आणि त्यांनी हा प्रश्न संयुक्त राष्ट्र संघटनेत केला. संयुक्त राष्ट्र संघटनेत घेतल्यानंतर रशिया सोडला तर अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, चीन सह सर्व राष्ट्र ही भारताच्या विरोधामध्ये गेली. पण रशियाच्या पाठबळामुळं आमचा प्रश्न, आमचा हा भूभाग त्या ठिकाणून इतर ठिकाणी गेला नाही, पाकिस्तानकडे गेला नाही किंवा सार्वमत घेण्याची किमान गरज पडली नाही की आपण ऋण बांधलं पाहिजे रशियाचं. मी याची कारण सांगेन तुम्हाला, हा विषय का घेतोय. 1962 ला भारत चीन युद्ध झालं. बघा, चीनने जाणीवपूर्वक भारतावरती हल्ला केला गेला अरुणाचल प्रदेशावर. त्याच्यापूर्वीचे घडामोडी सांगतो. 1954 ला आहे, भारतामध्ये आले प्रधानमंत्री नेहरू राहिले आणि नेहरूंवरती दबाव आणून अक्साई चीन फुकटच्या फुकट त्याने ताब्यामध्ये घेतला. त्याचं
भूराजकारण फार महत्वाचं आहे. सिजियांग नावाचा प्रांत आहे चायनाचा आणि तिबेट या दोघांच्या मध्ये हा अक्साई चीन येत होता आणि तो ऑब्स्टॅकल ठरत होता चायनाला, म्हणून अक्साई चीन त्यांनी ताब्यात घेतला. 37,000 चौरस किलोमीटरचा आज भूभाग चायनाच्या ताब्यामध्ये आहे. तेव्हा संसदेमध्ये बोलताना पंडित जवाहरलाल नेहरू म्हटले होते की या अक्साई चीन मध्ये काय तिथं कुसळ देखील उगत नाही, गवत देखील उगत नाही आणि म्हणून त्याचा उपयोग नाही. तेव्हा टीकात्मकपणे त्यांना म्हटले होते, नेहरूजी आपल्या डोक्यावर देखील केस नाही, आपण डोकं घ्यायचं का, असा हा विषय होता. मी यासाठी सांगतो की जी सुपर पॉवर अमेरिका होती, ही अमेरिका सतत राजकीय दृष्टिकोनातून भारताच्या विरोधामध्ये भूमिका घेत असलेली आपल्याला बघायला मिळते. मित्रांनो, दुसरा मुद्दा सांगेल. 1961 गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यात होता आणि पोर्तुगीजांच्या ताब्यातून गोव्याला मुक्त करायचं होतं. ती पोलिसी कारवाई आम्ही केली आणि 1961 गोवा मुक्त केला. पण याच अमेरिकेने पुन्हा भारताला विरोध केला. भारत आणि पाकिस्तानच्या अमेरिकेने पाकिस्तानला पूर्ण शस्त्रास्त्राची मदत, आर्थिक मदत, लष्करी मदत, दारुगोळ्याची मदत, अन्नधान्याची मदत केली आणि पाकिस्तानला समर्थ करण्याचा, सामर्थ्य प्राप्त करून देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी त्यांना केला. पण भारताने याही ठिकाणी पाकिस्तानची शिजू दिली गेली नाही. मी ही उदाहरण का सांगतोय? मी यासाठी उदाहरण सांगतोय की आपण जर दुर्बल असू, आपण जर परावलंबी असू, तर आपल्याला विचार व्यक्त करायचं स्वातंत्र्य नाही. एकाच पाठीमागे तुम्हाला परत एक घडामोडीसाठी घेऊन जाईल. 1960 मी सुरुवातीला सांगितलं, देश विभक्त झाला गेला होता, अन्नधान्याचा प्रश्न होता, शिक्षणाचा प्रश्न होता आणि तो सोडवायचा. तर ही जी बलाढ्य राष्ट्र आहेत, विकसित राष्ट्र आहेत, त्या राष्ट्राकडनं मदत घेणं अनिवार्य आहे. आम्हाला खाण्यासाठी गहू नव्हता, तांदूळ नव्हता आणि म्हणून PL 480 करार केला गेला. मित्रांनो, अमेरिकेसोबत अमेरिकेने तो मान्य पण केला. आम्हाला मोठ्या प्रमाणात गहू तांदूळ देखील उपलब्ध करून दिला गेला, लाल मिळू देखील उपलब्ध करून दिला गेला. एवढंच नाही, भारताच्या उपलब्ध करून देणे एवढंच नाही, भारताच्या कृषीचा विकास चांगल्या पद्धतीने व्हावा म्हणून देखील त्यांनी भारताला मदत केलेली आपल्याला बघायला मिळते. बघा, एकीकडे राजकीय दृष्टिकोनातून अमेरिका भारताला विरोध करतो, तर आर्थिक दृष्ट्या प्रगतीमध्ये अमेरिका भारताला मदत करतो. रशिया मात्र भारताला आर्थिक आणि राजकीय दोन्हीही दृष्टिकोनातून ते आम्हाला मदत करत असलेले बघायला त्या ठिकाणी मिळते. कोणत्याही राष्ट्राला, विकसनशील राष्ट्रांना, मागास राष्ट्रांना, इतर राष्ट्रांच्या, प्रगत राष्ट्रांच्या IMF असेल, बँक असेल, यांच्या सहकार्याशिवाय, आर्थिक मदतीशिवाय आपल्याला विकास करता येत नसतो. आणि मग अशी मदत जर घ्यायची असेल तर ती मदत देखील या बलाढ्य राष्ट्रांच्या हातातली बाहुली असतात. वर्ल्ड बँक असेल, IMF असेल, सगळा इतिहास आहे. अर्थशास्त्राचे प्राध्यापक त्या ठिकाणी सविस्तर बोलतील, माझा विषय तो नाही. आणि म्हणून हे दबाव आणायचे की भारताला अशा प्रकारची मदत करायची आणि म्हणून त्याच्यामुळं आम्हाला अनेक आर्थिक अडचणींना सामोरे त्या ठिकाणी जावं लागेल. यामुळे ज्या गतीने आमचा आर्थिक विकास व्हायला पाहिजे, आमचं राजकीय प्रबलता व्हायला पाहिजे होती, ज्या पद्धतीने होत नव्हती, सतत भारतावर मानसिक आणि भौगोलिक दृष्ट्या दबाव टाकलेला जात असलेला आपल्याला बघायला मिळतो. का बरं? कारण भारत अशा पद्धतीने दबावात राहिला तर तो विकासापासून कोसोमय दूर राहील आणि आपल्याला ज्या राष्ट्राकडून मदत पाहिजे, जी राष्ट्र आपल्या अंकित आहेत, त्यांना आपल्याला काय करता येईल, सहाय्य करणं सोपं होईल. म्हणून भारताच्या विकासाला खीळ घालण्यासाठी अशा पद्धतीने त्या ठिकाणी ते दबाव आणायचे. 1991 अशी एक नकारात्मक घडामोड तुम्हाला सांगेल. देशाने अण्वस्त्र निर्माण केली. आपल्याला कल्पना आहे, बुद्ध हसले असं म्हणालो 74ला, 74ला आपण
चंद्रावर देखील राकेश शर्मा आमचे रशियाच्या स्पर्धेने पाठवले गेले. आपली गरुडजग चालूच होती आपल्या क्षमतेप्रमाणे. पण समाधान याच्यावर मानता येत नाही. सस्टेनेबल डेव्हलपमेंट जर करायची असेल, मूलभूत पायाभूत जर विकास करायचा असेल, तर स्वयंपूर्णता, आत्मनिर्भरता, मेक इन इंडिया, मेड इन इंडिया असणं आवश्यक आहे. आणि मित्रांनो, त्यासाठी काही तांत्रिक मदत देखील लागते. असं एक छोटं उदाहरण देतो क्रायोजेनिक इंजिनचं. ते कशासाठी वापरतात? रॉकेट लॉन्चिंग मध्ये वापरतात. प्रक्षेपण करायचं असतं तेव्हा त्याच्यासाठी ताकदीचं आणि त्याच्यामध्येच फ्यूल अत्यंत कमी करून ते ज्वलनशील बनण्यासाठी अशा पद्धतीच्या क्रायोजेनिक इंजिनची आवश्यकता असते. 1991 ला रशिया विभक्त झाला होता. रशियाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली होती. आणि मित्रांनो, ज्या रशियाने आम्हाला 47 पासून 91 पर्यंत मदत केली, त्या रशियाला आम्ही देखील मोठ्या प्रमाणामध्ये अन्नधान्य निर्यात केलं, आर्थिक मदत पण केली गेली, ऋणमुक्त होण्याचा प्रयत्न केला. रशियाला पैशाची गरज होती आणि म्हणून रशियाने भारताला क्रायोजेनिक इंजिन द्यायचं मान्य केलं. त्या क्रायोजेनिक इंजिन सोबत तंत्रज्ञान देखील द्यायचं मान्य केलं गेलं. त्यामुळे भारत हा स्वयंपूर्ण बनेल, ज्यामुळे भारत हा सक्षम बनेल. पण रशिया खिळखिळा झाला असल्यामुळे अमेरिकेच्या आर्थिक मदतीवर रशियाची अर्थव्यवस्था अवलंबून असल्या कारणामुळे अमेरिकेने दबाव टाकला रशियावरती. जर तुम्ही भारताला क्रायोजेनिक इंजिन दिला, तंत्रज्ञान दिला, तर अमेरिका आपली पूर्ण आर्थिक मदत बंद करेल. अमेरिकेत हा गेम नवीन नाही, हा जुनाच गेम आहे. इराणच्या बाबतीमध्ये तेच आहे, फक्त त्याला लागून आल्यावर तो मुद्दा मी सांगतो. इराण नाटो संघटना त्यांच्यामध्ये करार झाला गेला होता. ओबामा राष्ट्राध्यक्ष असतात. तेव्हा डोनाल्ड ट्रम्पने परत त्या इराणवरती कठोर बंधनं लादली गेली. इराणकडनं कोणीही इंधन आयात करू नये, व्यापार करू नये अशा पद्धतीची बंधनं टाकली. त्यात भारत देखील होता. कारण भारत आणि इराण तेल व्यवहार मोठ्या प्रमाणात, फक्त तेल व्यवहार होत असं नाही, रुपयामध्ये होतो. हे ट्रान्झॅक्शन अत्यंत महत्वाचं आहे. विश्वासार्ह मित्र देश होता. तो देखील आम्हाला टप्प्याटप्प्याने 2019 मध्ये बंद करावा लागला. अशा पद्धतीचा दबाव आणण्याचं राजकारण अमेरिकेचं अत्यंत जुनं आहे. आणि म्हणून त्यांनी क्रायोजेनिक इंजिनच्या ऐवजी अशाच पद्धतीचा दबाव आणला गेला आणि आम्हाला शेवटी कोणतंही राष्ट्र स्वतःच्या राष्ट्राची संबंध बघेल. मित्र राष्ट्राला जगवण्यापेक्षा आपला प्रांत जगला पाहिजे, आपले नागरिक जगले पाहिजे. आमचे 2 वर्ष गेले. आमच्या शास्त्रज्ञांनी आव्हान स्वीकारलं गेलं क्रायोजेनिक इंजिन बनवण्याचं. आणि 1993 मध्ये मित्रांनो क्रायोजेनिक इंजिन स्वतः मेड इन इंडिया तयार केलं. पूर्ण भारतीय अशा पद्धतीचं हे क्रायोजेनिक इंजिन आम्ही स्वतः तयार केलं. मी का सांगतो? विकासाचा टप्पा असतो, आव्हान असतात, प्रश्न असतात, समस्या असतात. पण त्या प्रश्नांना आणि त्या समस्यांना घाबरायचं नसतं. अत्यंत सामर्थ्याने, सक्षमतेने जगाच्या समोर आपल्याला जावं लागतं. तर आणि तरच आपला विकास हे होऊ शकतो. अन्यथा अन्नधान्याच्या बाबतीमध्ये तीच आहे. आम्ही अमेरिकेकडनं गहू घेतला, देता का गहू, देता मला रोटी, अशा प्रकारची आम्हाला त्यांच्या दारातून भीक मागण्याची वेळ होती. पण आमच्या देशातल्या सशक्त बुद्धिमान तरुण पिढीने हे आव्हान स्वीकारलं. स्वामीनाथन सारखे कृषी तज्ञ आम्हाला भेटले, या मायभूमीला भेटले. आणि आज आम्ही अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वावलंबी तर झालो. आपण इतर राष्ट्रांना देखील धान्य निर्यात करतो. 100 लाख टनापेक्षा अधिक आपलं गव्हाचं उत्पादन आहे. आपण दूध उत्पादनामध्ये जगात नंबर 1 ला आहोत. हो, भाजीपाला यामध्ये जगाच्या पाठीवर 2 नंबरला पण आहोत. मित्रांनो, इरिगेशनच्या बाबतीमध्ये आम्ही अशाच पद्धतीची प्रगती या ठिकाणी करत राहिलो. ही प्रगती सायमल्टेनियसली होत राहील, ती करावीच लागणार आहे. त्याच्याशिवाय आपल्याला अत्यंत दमदारपणे पाऊल नाही टाकता. त्याचं कारण असं आहे, कारण तुम्ही जोपर्यंत
तुमच्या देशाच्या गरजा पूर्ण करणार नाही तोपर्यंत तुम्हाला जगाच्या पाठीवर आवाज असणार नाही, मत असणार नाही. कोणत्या अर्थाने मत असणार नाही? ताकदीच्या अर्थाने. आणि म्हणून आम्ही बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करायला त्या ठिकाणी सुरुवात केली. त्याची फक्त ओझर उजळणी करतो. आणि जलविद्युत प्रकल्प असतील, अवजड उद्योगधंदे असतील, खनिज संपत्ती असेल, ऊर्जा उत्पादन असेल, मत्स्योत्पादन असेल, तांदळाचं उत्पादन असेल, गव्हाचं असेल, बाकी तेल धान्याचं उत्पादन असेल, यामध्ये देखील आम्ही स्वयंपूर्णता टप्प्याटप्प्याने प्राप्त करू लागलेलो होतो. हे करत असताना पाठीमागं नाही राहिलो. त्याची काही उदाहरणं मी आपल्या समोर मांडली मित्रांनो. 2013 सप्टेंबरमध्ये आम्ही अग्नि-5 क्षेपणास्त्र जे आहे ते प्रक्षेपण केलं गेलं. ते क्षेपणास्त्र अख्खा चीन ताब्यात घेतो. मग अग्नि 1, 2, 3, पृथ्वी 1, 2, 3, 4 आपण 10,000 किलोमीटर पर्यंतचा मारा करू शकतो. तुम्ही म्हणाले अशासाठी? मित्रांनो, देश जगला, देश सार्वभौम राहिला, स्वतंत्र राहिला तर तुम्ही आणि आम्ही सार्वभौम राहू, स्वतंत्र राहू. आणि तर तुम्हाला आणि मला बोलण्याचं स्वातंत्र्य राहील, जगण्याचं स्वातंत्र्य राहील, विकास करण्याचं स्वातंत्र्य राहील. आणि म्हणून आम्हाला लष्करी, वैज्ञानिक, तांत्रिक देखील प्रगती करणं हे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून त्या दृष्टीने आम्ही आमचे प्रयत्न चालू. बघा, हे सप्टेंबरची झालं. 24 सप्टेंबर 2014 मध्ये आम्ही चंद्रावर गेलोच होतो, युरी गागारांच्या सोबत. पण आम्ही मंगळावर देखील आमचं यान पाठवलेलं आहे आणि ते यशस्वीपणे उड्डाण केलेलं आहे. 24 सप्टेंबर 2014 बघा. एवढंच नाही मित्रांनो, या स्पर्धेत देखील आम्ही करतो अवकाश क्षेत्र. आम्हाला अवकाशाला गवसणी घालायची आहे, ते ताब्यात घ्यायचं आहे, आमची मक्तेदारी त्या ठिकाणी निर्माण करायची आहे. कारण कालपर्यंत आम्हाला आमचा उपग्रह सोडवायचा असेल तर फ्रान्सकडे जावं लागायचं, इंग्लंडकडे जावं लागायचं, रशियाकडे जावं लागायचं आणि त्यांच्या मिनतबाऱ्या कराव्या लागायच्या की आमचा उपग्रह अवकाशात सोडा. मग त्यांनी म्हणायचं थांबा, वेटिंग आहे. आणि अव्वाच्या सव्वा रकमा त्या ठिकाणी त्यांनी सांगायच्या. याच्यामध्ये सार्वभौम बनणे आवश्यक होतं, स्वायत्त बनणे आवश्यक होतं. आणि या दृष्टीने 2015ला श्रीहरिकोटा येथून PSLV 28 च्या मदतीने बघा कोणाचा आम्ही उपग्रह सोडला? इंग्लंडचे, युकेचे, ज्यांनी आमच्यावर 300 वर्ष राज्य केलं, साम्राज्य निर्माण केलं. मित्रांनो, आपल्याकडे एक मराठीत म्हण आहे, उकंड्याची दैना पिटते. मित्रांनो, दारिद्र्य संपत असतं, उगवता सूर्य अस्ताला पण जात असतो. फक्त वेळेची वाट बघावी लागते आणि प्रयत्न करावे लागतात. या देशातील तरुण संशोधकांनी, तुमच्या माझ्यासारख्या सामान्य जनतेने देखील फार मोठी शक्ती या संशोधकांच्या पाठीशी उभा केली गेली. आणि म्हणून आपण अशा प्रकारचा उपग्रह इंग्लंडचा सुरू शकतो. एवढंच नाही, या देशाच्या स्थिरतेच्या मध्ये अनेक कर्तबगारीची तोरणं बांधली गेलेली आहे. 2017च्या फेब्रुवारीमध्ये आपण जगाच्या पाठीवर तर इतिहास घडवला गेला. बघा, इस्रोने एकाच वेळी, एकाच यानामधनं 104 छोटे उपग्रह सोडले गेले. एकाच वेळी एकाच यानातून 104 उपग्रह सोडले. अख्खं जग थक्क झालं गेलं की हे कसं शक्य आहे, हे कसं शक्य आहे. या भारतासारख्या विकसनशील आले सुरुवातीला क्रायोजेनिक इंजिन होतं. ते क्रायोजेनिक इंजिन अशा प्रकारचा उपग्रह सोडण्यासाठी आवश्यक होतं. आणि ते शासनकर्त्यांनी, संशोधकांनी, तंत्रज्ञानांनी आणि वैज्ञानिकांनी शोधले. म्हणून अशा पद्धतीची
आम्ही ही उपक्रमशीलता हस्तगत करू शकलो. फक्त एवढंच आहे का मित्रांनो? एक उपग्रह सोडण्यासाठी आमच्याकडनं फ्रान्स, रशिया असतील हे 125 कोटी रुपये घ्यायचे, 150 कोटी रुपये घ्यायचे. आज आम्ही त्यांचे स्पर्धक बनलो. आम्ही त्याच्यापेक्षा निम्म्या किमतीत उपग्रह अवकाशात सोडत आहोत. मला सांगा, बाजारामध्ये त्याच गुणवत्तेची तशीच वस्तू 100 रुपयाला मिळते आणि आमच्याकडे तीच वस्तू तशाच गुणवत्तेची वस्तू 50 रुपयाला मिळते, तर जग कोणाकडे जाईल? निश्चितपणे जग हे भारताकडे येईल. आणि म्हणून अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारचं पाऊल टाकलं गेलं. काही उदाहरणं असतात, ते त्याच्यातलं सॅम्पल मी सांगितलं. गती असली पाहिजे. मी मला बोललो, मूलभूत संरचना निर्माण केल्या पाहिजेत, पायाभूत संरचना उपलब्ध केल्या पाहिजेत, रस्ते आहेत, रेल्वे आहे, विमान वाहतूक आहे, मोठमोठे पोर्ट्स आहेत, ते पण बांधले पाहिजे. बंदर विकसित करत आहोत अव्याहतपणे. कोणत्याही अडचण नाही. देशाचा माल गेला पाहिजे आणि बाहेरची माल वाहतूक रसद वाहतूक देशात झाली पाहिजे. म्हणून इराणच्या इथं चाबहार नावाचा बंदर आम्ही डेव्हलप केला गेला. सिसेल्स या ठिकाणी आम्ही बंदर डेव्हलप केलेला आहे. इराण, अफगाणिस्तान, रशियापर्यंत रेल्वे लाईन टाकण्याचं टेंडर आम्ही घेतलं गेलेलं आहे. एवढंच नाही मित्रांनो, आमचा अंदमान निकोबारच्या तिथं थायलंड नावाचा देश आहे आणि या थायलंडचा समुद्र आणि अरबी समुद्र, हिंदी बंगालचा उपसागर यांना जोडण्यासाठी एक केनाल आम्ही डेव्हलप करत आहोत. आणि तशा प्रकारचा प्रस्ताव हा आम्ही थायलंड या राष्ट्राकडे विकसित केला. का बरं? कारण चायनाला रोखलं पाहिजे. आमचा खरा शत्रू स्पर्धक चायना आहे आणि म्हणून चायना समुद्रातच रोखलं पाहिजे, थांबवलं पाहिजे. चायनाने खाली आमच्याकडे श्रीलंकेमध्ये हंबानटोटो नावाचे एक बंदर डेव्हलप केलंय. चायना आल्याबरोबर आम्ही देखील हंबानटोटोच्या बाजूला लागून दुसरं बंदर त्या ठिकाणी विकसित केलं आणि चेकमेट ज्याला म्हणतो ही स्थिती आम्ही या ठिकाणी भौगोलिक सुरक्षा अत्यंत महत्त्वाच्या नरेंद्र मोदी बोले मी का सांगतो? मी यासाठी सांगत आहे की विकास करण्यासाठी, भारताला मदत करण्यासाठी ही राष्ट्र कशी पुढे चाललेली आहे. त्याचं एक उदाहरण आहे. रशिया तर आमच्यासोबत काल पण होता, आज पण आहे आणि उद्याला पण राहील, यात आम्हाला शंका नाही. पण अमेरिकेसारख्या राष्ट्राचं धोरण बदललं पाहिजे, इंग्लंड सारख्या राष्ट्राचं धोरण बदललं पाहिजे, जर्मनी, फ्रान्स सारख्या राष्ट्राचं धोरण त्या ठिकाणी बदललं पाहिजे. आणि हे बदलण्यासाठी मित्रांनो 11 सप्टेंबर 2011 रोजी एक घडामोड घडली जगाच्या पाठीवर. सुपर पॉवर म्हणायचं अमेरिके तो बेतलेली आहे. आणि मग अमेरिकेला जगाच्या पाठीवर दहशत ही चीज काय असते, दहशतवाद कशा पद्धतीने काम करतो हे समजलं. आणि मग 1947 पासून 2001च्या 11/9 पर्यंत ज्या भारताला सतत दहशतवादाने ग्रासलं होतं, सतत करायचं
आणि तंत्रज्ञानात्मक मदत करत होती, ते बंद झालं नंतर. आणि याच्यातली महत्वाची गोष्ट मी आपल्याला प्रतिपादन शपथ पण कुठला लपलाय माहित नव्हता ना. तो लपला होता उबटाबाद मध्ये, पाकिस्तानच्या एका प्रांतामध्ये, एका छोट्या खेड्यामध्ये, जिथून आला होता हल्ल्यासाठी. तर ते गाव राहतो बायका माहिती काढली आणि ही माहिती अमेरिका म्हणजे आवाज येत नाही. अगं सर, आवाज येत नाही. आवाज येत नाही. स्लो झालंय. ओके ओके ओके. तर 2001 पासून आता येतोय. यस यस यस. हॅलो. 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 हा सर बोला. हॅलो. ओके. तर 2001 पासून अमेरिकेचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आणि आपला खरा मित्र हा भारत असू शकतो. बघा, ज्याला आम्ही बोजा म्हणायचो लोकसंख्येला, तीच लोकसंख्या आमची वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आम्ही करत असलेली प्रगती ही जगाच्या दृष्टीस येत होती. हे होत असताना, हा बदल घडत असताना आपल्याला काही नवीन ज्या घडामोडी आहेत त्याचा पण आपल्याला विचार करावा लागेल. आम्ही अन्नधान्याच्या बाबतीमध्ये सक्षम होऊ लागलो, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही त्या ठिकाणी डेव्हलप करू लागलो, विज्ञान तंत्रज्ञानामध्ये आम्ही प्रगती करू लागलो, संरक्षण सिद्धांतामध्ये देखील आम्ही प्रगती करू लागलो. मित्रांनो, काय नाही आमच्याकडे? अग्नी आहे, पृथ्वी आहे, ध्रुवास्त्र आहे, तेजस आहे, हताश आहे, अर्जुन आहे, अशी वेगवेगळी क्षेपणास्त्र आमच्याकडे आहेत. ही आम्ही स्वतः डेव्हलप केली गेलेली आहे, विकसित केली गेलेली आहे. हे आमचं यश आहे. आणि म्हणून 2017ला भूतान, चायना आणि भारताच्या ट्रायंगल म्हणजे बसलेला आहे डोकलाम. 70 दिवस, 71 दिवस सैन्य त्या ठिकाणी उभा होतं. आता चायना सगळा इतिहास मी तुम्हाला सांगतो, म्हणजे चायना कशा पद्धतीने काम करतो. मूळ चायना फार कमी आहे. अंतर मंगोलिया चायनाने मंगोलियाकडनं घेतलेला आहे. तिबेट कोणतेही युद्ध न करता भारताने पाणी सोडलं. अक्साई चीन भारताने पाणी सोडलं. त्याचबरोबर झिंजियांग प्रांत आहे तिबेटला लागून, तो पण त्यांनी ताब्यात घेतला. इन्नर मंगोलिया ताब्यात घेतला. मकाऊ बेट घेतलं, हाँगकाँग घेतलं. ही कोणतीही लढाई न लढता चीनने ताब्यात घेतली. मला ते पैलवान असतो ना, तो मैदानात उतरला की बाकीचे पैलवान पळून जातात. चीनचा बाहेर समजतच नाही काही. साम्यवादी राजवट आहे आणि या साम्यवादी राजवटमुळं त्यांची लष्करी क्षमता काय आहे, वैज्ञानिक क्षमता काय, हे आपल्याला समजतच नाही.
तोच प्रयोग त्यांनी भारतावर करण्याचं ठरवलं 2017 मध्ये डोकलाममध्ये. डोकलाम का ताब्यात घ्यायचं त्याचं कारण सांगतो मित्रांनो. डोकलामचा भूभाग जर त्यांनी ताब्यात घेतला ना की चिकन नेक म्हणतात आपण ज्याला पूर्वोत्तर राज्य आहेत ना, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, त्याला जॉईन करणारा एक कोंबडीच्या मानेसारखा छोटा भाग, त्याच्यावर चायनाला या डोकलाम मधून लक्ष ठेवता येतं. तो जर तोडला तर तुमचा पूर्वोत्तर भारत एका झटक्यात तुटून निघतो. पण आधुनिक भारत आहे आमचा भारत 62चा नाही, तो 2020 मधला आहे, 17 मधला आहे. आणि भारताचं लष्कर 71 दिवस त्या ठिकाणी थांबलं. शेवटी चायनाला डोकलाम मधून माघार घ्यावी लागली. 17 गेलं, 18 गेलं, 19 गेलं आणि 20च्या 15 जून मध्ये पुन्हा असाच एक पराक्रम या चायनाने केला पेंगांग सो मध्ये 15 जूनला. 1 ते 8 पॉइंट पर्यंत भारताचा त्या ठिकाणी संचार असतो. भारत त्या ठिकाणी टेहळणी करतो आणि 8च्या पुढे 15 जे पॉइंट्स आहेत त्याच्यामध्ये चीन करतो. पण चीनने पेंगांग सो पर्यंत येऊन आमच्यावर दबाव आणला की हा भाग चीनचा आहे. मित्रांनो, आमचे 20 सैनिक धारातीर्थी पडले. आम्ही 61 त्यांचे मारले. 1967 आणि 68 ला अशाच प्रकारचा एक घात झाला होता आणि त्यामध्ये चीनचे 300 सैनिक भारताने मारले होते. 62च्या नंतर 67, 68, 79, 80, 87, 88 मध्ये चीन सोबत आपलं छोटं युद्ध झालेलं आहे. आणि या सर्व युद्धामध्ये आपण चीनचा दारुण पराभव केला गेला आहे. छोट्या काही सेम पेंगॉंग सो मध्ये झाला 2020च्या 15 जूनला. आणि आज तिथली काय परिस्थिती आहे ती तुम्हाला मला सर्वांना ज्ञात आहे. आता या बाबतीमध्ये जग काय म्हणतं ते तुम्हाला मी सांगतो. कारण जगाची काय भूमिका बदलली हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. जो अमेरिका भारताला विरोध करायचा, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी विरोध करायचे. मित्रांनो, या पेंगॉंगच्या प्रकरणामध्ये अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, इस्रायल आणि आमचा पारंपरिक मित्र रशिया देखील भारतासोबत आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र उपमंत्र्यांनी केलेलं स्टेटमेंट मी तुम्हाला सांगतो काय आहे मित्रांनो. क्वाड नावाची एक संघटना आहे. खऱ्या अर्थाने ती नॉन इन्फॉर्मल होती 2007 पासून कालपर्यंत. पण परवाला गेल्या आठवड्यामध्ये टोकियोमध्ये एक कॉन्फरन्स झाली. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान आणि भारत या 4 देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांची. आणि त्यात निर्णय घेतला आहे त्याच धर्तीवर आशिया नाटो ही आपण निर्माण करायची आणि भारताचं स्वातंत्र्य, सार्वभौमत्व बाधित ठेवायचं या प्रकारचा करार त्या ठिकाणी घेतला. मी परराष्ट्र मंत्री स्टीफन ई बिगन अमेरिकेचे मंत्री, त्यांचे तुम्हाला शब्द सांगतो. त्यांनी काय शब्द वापरले. भारताचा भूभाग बळकावण्यासाठी चीनने लष्कराची जमवाजमव केलेली आहे. पेंगॉंग सो मध्ये 50,000 सैनिक आहेत. आपण पण कमी ठेवलेले नाहीत. सार्वभौमत्वाचा भंग करून भारताशी संघर्ष केल्याने चीन विरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी. चीन विरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी आणि चीनचा हा हस्तक्षेप आणि घुसखोरी ही हाणून पाडली जावी. हे भारत नाही सांगत मित्रांनो, हे अमेरिका सांगतं. एक सुपर पॉवर राष्ट्र सांगतंय की अशा प्रकारची घुसखोरी ही चीनने भारताच्या भूभागामध्ये केली आहे ती आपण हाणून पाडली पाहिजे. यासाठी क्वाड नावाचं ऑर्गनायझेशन औपचारिकरित्या तयार केले गेलं. काय क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग आहे. त्याचं कारण मित्रांनो, चीनचा त्रास फक्त भारताला नाही. थोडक्यात सांगतो, हा फार मोठा विषय आहे.
भारतात घुसखोरी करतो. अहो, ज्या नेपाळ त्याला मित्र मानतो त्या नेपाळची देखील 10 गाव त्यांनी ताब्यात घेतलेली आहे. ऑस्ट्रेलियाला धमकी देतो. जपानच्या सेनकाकू बेटावर त्यांनी दावा सांगितला आहे. रशियाच्या शहरावर दावा सांगितला आहे. सिंगापूर, मलेशिया ही तर छोटी छोटी राष्ट्र आहेत. फिलिपिन्स सारखं राष्ट्र ते तर म्हणतं की आम्ही चायनाच्या विरोधात काही नाही करू शकत. पण व्हिएतनाम सारखं राष्ट्र आहे, छोटं राष्ट्र आहे मित्रांनो. 77-78च्या इलेक्शन युद्धामध्ये या व्हिएतनामने चीनला सळो की पळो करून सोडलं, पराभूत केलं गेलं. अमेरिकेला देखील नाचक्की पत्करून 78 मध्ये आपलं लष्कर वापस बोलावं लागलं. त्या व्हिएतनाम सोबत आमची मैत्री आहे, लष्करी करार आहे. आम्ही ऑस्ट्रेलिया सोबत देखील लष्करी करार केला मित्रांनो. बघा, त्याचं कारण असं होतं, 4 जून 2020 मध्ये लष्करी करार. काय करार केला माहितीये? कारण चीन हाँगकाँग ताब्यात घेतलं, तिथं त्याने बळजबरीने कायदा लागू करायला सुरुवात केली. निवडणुका घ्यायच्या नाहीत अशा पद्धतीच्या गोष्टी त्या ठिकाणी मांडल्यात. माने सर 5 मिनिटात संपवतो. या गोष्टीचा त्यांनी उहापोह करायला सुरुवात केली आणि म्हणून आम्ही आणि दक्षिण चिनी सागर, अरबी समुद्र, हिंदी महासागरामध्ये आपल्याला लष्करी कारवाई करायला पाहिजे. एकमेकाच्या राष्ट्रातील लष्करी तळ वापरता आले गेले पाहिजे. एकमेकाच्या राष्ट्रामध्ये आपल्याला माहिती देता गेली पाहिजे आणि ती देण्याचं तत्वतः मान्य यात 4ही राष्ट्रांनी मान्य केलं गेलं. एक महत्वाचा मुद्दा फक्त सांगतो आणि माझं मनोगत संपवतो. मित्रांनो, यश नावाची काय चीज असते, सस्टेनेबल डेव्हलप नावाची काय चीज असते, योगा हा भारताचा पारंपरिक आहे, पण जगाने मान्यता दिली आणि योगा आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करून देण्याचं काम या भारताने केलं गेलं. परवा आम्ही युनोच्या सुरक्षा समितीमध्ये अस्थायी सदस्य म्हणून निवडून आलो. अस्थायी सदस्य म्हणून निवडून आलो. 192 राष्ट्र सभासद आहे. 192 राष्ट्रापैकी भारताला 184 मतं मिळली. किती? 184 मतं. मित्रांनो, 184 मतांमध्ये कोण नव्हतं? चायना नव्हता, नेपाळ नव्हता, पाकिस्तान नव्हता, मलेशिया नव्हता आणि 2 राष्ट्र जी चायनाची बगलवच्ची आहे, उत्तर कोरिया त्याच्यामध्ये आला. तर अशा प्रकारचं घवघवीत यश या देशाने प्राप्त केलेलं आपल्याला बघायला मिळतं. याचा अर्थ असा, डेव्हलपमेंट केली पाहिजे का? केली पाहिजे. ती मूलभूत असली पाहिजे का? असली पाहिजे. आणि हे करत असताना तुम्ही तुमच्या आर्थिक विकासाला, राष्ट्राच्या सुरक्षिततेला आणि एकात्मतेला कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी धक्का लागता कामा नये या दृष्टीने भारताने प्रगतीचं पाऊल टाकलेलं आहे. आणि हे प्रगतीचं पाऊल टाकत असताना आम्ही स्वत्व कुठेही गमावलेलं नाही. याचा अर्थ भारत आज विकसनशील मधून विकसित राष्ट्राकडे पादांतर करत आहे. मला आपण ऐकलात, बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी संत रामदास कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे ऋण व्यक्त करतो आणि या ठिकाणी सांगतो, जय हिंद, जय महाराष्ट्र. Thank you so much, sir, for this well-provoking and informative presentation. Now, ladies and gentlemen, the next distinguished speaker is Dr. Satish Kadam, sir, who is head Department of History, Yashwantrao Chauhan College, Tuljapur, Usmanabad. The topic of his presentation is New Trends in Historical Research.